मार्च रोजी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या हॉलमध्ये येणारे सण उत्सव, रमजान ईद, रामनवमी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती आदी निमित्त शांतता समितीची बैठक घेण्यात आली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अमरावती पोलीस अधीक्षक खामगाव श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, खामगाव नगर परिषद मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांच्या उपस्थितीत पार पडली आहे। या बैठकीत उपस्थित असलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। यानंतर नगर परिषद मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्यानंतर अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी मार्गदर्शन केले। यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी बैठकीत उपस्थित असलेल्या नागरिकांना सोशल मीडिया बद्दल मार्गदर्शन केले। आज खामगाव शहरामध्ये आगामी सण उत्सव जे काय होणार आहेत त्याबद्दल एक शांतता कमिटी सदस्यांची आमची बैठक घेतली आणि सर्व नागरिकांची बैठक घेतली। माझे सरकारी पोलीस अधिकारी आणि प्रशासनातले इतर अधिकारी उपस्थित होते। शांततेने आणि सावकाने आगामी सण उत्सव सर्व धर्मी बांधवांनी साजरे करावेत अशी मी सर्वांना विनंती करतो, आवाहन करतो। पोलीस तुमच्यासाठी आहेत, पोलीस तुमच्या सेवेत आहेत। आम्ही भरपूर बंदोबस्त तैनात केलेला आहे आणि शांतता राखावी, शांतता अबाधित ठेवावी, अफवांवर विश्वास ठेवू नये, अफवा पसरवू नये आणि विशेषतः सोशल मीडियाचा गैरवापर करू नये असा संदेश मी या ठिकाणी देऊ इच्छितो। यावेळी बैठकीला शहरातील प्रतिष्ठित नागरिक व सर्व मंडळाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते। यावेळी खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पितांबर जाधव, पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील, हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास चौधरी, पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार मुकेश गुजर यांच्यासह खामगाव तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशनचे ठाणेदार उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामकृष्ण पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन पितांबर जाधव यांनी केले। सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा वाद पेटवत आहे। कुठेतरी तो सोशल मीडियाचा वाद हा दोन व्यक्तीचा असतो, तो दोन व्यक्तीचा वाद हा दोन समाजात होतो। दोन समाजात झाल्यानंतर एका तालुक्यात, एका शहरात, राज्यात तो वाद निर्माण होतो। तो एखाद्या बौद्ध समाजावर आणि एखाद्या हिंदू समाजावर आणि एखाद्या मुस्लिम समाजावर आक्षेपार्ह पोस्ट झाली तर त्या पोस्टला आपण प्रत्युत्तर देता ज्या व्यक्तीने ते पोस्ट टाकले त्या पोस्टवर आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन भावना दुखल्यानंतर त्या पोस्टला प्रतिपोस्ट टाकतो, पण पोलीस स्टेशनला जाऊन त्या पोस्टवर तक्रार केली पाहिजे, जेणेकरून पोलीस प्रशासन आपल्याला सहकार्य करेल आणि ते पोस्ट असेल करेल। हे आपण आपल्या प्रत्येक धर्मावर झालेलं आहे। 75% ते वाईट वळणावर चाललेलं आहे, फक्त 25% त्याचा चांगला उपयोग होत आहे। कुठेतरी 75% वाईट वळणावरून ते 100% चांगल्या वळणावर कसं काय, त्याच्यातून सगळ्यांचे भवितव्य बदल या सोशल मीडियाचा वाद थांबला पाहिजे। त्याच्यासाठी आपण आपल्या धार्मिक स्थळातून प्रयत्न केले पाहिजेत। आणि 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती खूप मोठ्या उत्साहामध्ये खामगाव शहरामध्ये साजरी होते। विविध मंडळाकडून खूप मोठमोठे डीजे आणले जातात। कुठेतरी त्या डीजेचा वाद जास्त मोठ्या प्रमाणात होता कामा नये, डीजेचा आवाज हा कमी राहिला पाहिजे, जेणेकरून आपल्या मिरवणुकीमध्ये बालक असतात, महिला असतात, त्या कानाचा कर्कश वाढला पाहिजे। बांधवांनो, आपण या जिल्ह्यामध्ये राहतो, पवित्र जिल्ह्यामध्ये राहतो, त्या जिल्ह्यामध्ये राजमाता जय भारत जय संविधान। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।